गुढीपाडवा किंवा होळी किंवा मग कुठलाही सण असो, पुरणपोळीशिवाय सण पूर्णच वाटत नाही ना. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम पारंपरिक आणि मऊसूत अशी पुरणाच्या पोळीची रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये दीड वाटी डाळ घ्यायची आहे हरभऱ्याची. तर वजनाने अर्धा किलो डाळ मी इथे घेतलेली आहे आणि याला पाणी घालून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता या डाळीमध्ये पाणी घालून आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे. तर 1-1.5 तास भिजत ठेवल्याच्या नंतर ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालायची आणि कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडंसं तेल घालायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे आणि छान 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात. आता एका मोठ्या परातमध्ये कणिक घ्यायची आहे. आता कणिकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर हळद घातलेलं पाणी घालायचं आहे आणि छान कणिक मळून घ्यायची आहे. आता पुरणपोळी म्हटलं की कणिक ही छान मऊसूत मळली गेली पाहिजे, तेव्हा ज्या आपल्या पोळ्या आहेत तर छान मऊसूत अशा बनून तयार होतात. तर आता मी इथे ओबडधोबड कणिक मळून घेतलेली आहे आणि हिला झाकून आपल्याला ठेवून द्यायचे, तोपर्यंत छान कणिक मुरते. आता इकडे डाळ पण बघितली आहे शिजली आहे का, तर छान डाळ शिजली आहे मऊसूत अशी. तर आता ही शिजलेली डाळ गाळून घ्यायची आणि त्याचं पाणी सेपरेट करून घ्यायचं आणि त्याच कुकरमध्ये डाळ परत घालायची आणि त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला गूळ आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आता याला म्हणतात पुरणाला चटका देणे. तर आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे परत. आणि आता छान घट्ट झालं की यामध्ये घालायचं आहे वेलची पूड आणि जायफळची पावडर. बघू शकता अशा पद्धतीने उलटणं जर उभं राहत असेल त्याचा अर्थ की पुरण छान आपलं शिजलेलं आहे. तर आता हे शिजलेलं पुरण परत आपल्याला पुरण गाळण्याच्या चाळणीवरती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुरण छान गाळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पुरण पात्र पण वापरू शकता. तर अशा पद्धतीने सर्व पुरण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि पुरण हे गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे. जर पुरण थंड झालं तर गाळताना खूप त्रास होतो, ते व्यवस्थित गाळलं जात नाही. तर आता इकडे पुरण पण आपलं गाळून झालं आहे. आता कणिक जी आहे ती पण छान मुरली आहे. आता त्याला तेल टाकून छान परत कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. छान मऊसूत अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. आता इकडे कणिक पण आपली छान मळून झाली आहे. आता तयार करूयात पुरणपोळी. तर आता कणकेचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याची छान पारी तयार करून घ्यायची आणि जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच आपल्याला पुरणाचाही घ्यायचा आहे आणि छान त्याच्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित आपल्याला प्रॉपर पारी बंद करून घ्यायची. अशा पद्धतीने उरलेलं पीठ काढून घ्यायचं आणि छान दाबून आपल्याला पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पिठामध्ये घोळवून त्याला हातावरतीच होईल एवढं छान पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आतलं पुरण आहे तर ते व्यवस्थित काठोकाठ पसरलं जाईल. आणि आता हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर आता लाटलेली पुरणपोळी आपल्याला तव्यावरती साजूक तूप घालायचं आहे आणि त्यावरती घालायची. आता 1 मिनिट झाला की पुरणपोळी पलटवून घ्यायची. तर बघू शकता किती सुंदर अशी पुरणपोळी झाली आहे. कलर पण अगदी सुंदर आलेला आहे आणि कशी काठोकाठ फुगती आहे पुरणपोळी. तर आता वरतून लावायचे साजूक तूप. तर बघू शकता तूप लावताना माझ्याकडून ती फुटली आहे, कारण की ती इतकी नाजूक आणि इतकी मऊ अशी पुरणपोळी झाली आहे. तर आता दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त तयार झाली आपली गरमागरम पुरणाची पोळी. तर मस्त साजूक तुपाबरोबर
एन्जॉय करा. आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पुरणपोळ्याही मी तयार करून घेते. तर इथे मी तुम्हाला काही टिप्स सांगते ज्याने पुरणपोळी तुमची फुटणार नाही आणि छान मऊसूत अशी तयार होईल. तर सर्वात अगोदर पुरण जे आहे तर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, तेव्हाच पुरणपोळी तयार करायला घ्यायची. पुरण जर पूर्ण थंड नाही झालं तर पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जेव्हा आपण कणिक मळतो तर ती कणिक जी आहे तर ती अगदी मऊसूत अशी मळली गेली पाहिजे, तेव्हाच आपली पुरणपोळी जी आहे ती छान मऊसूत अशी तयार होते. आणि तिसरी टीप म्हणजे गूळ जो आहे तो चांगल्या दर्जाचा वापरला पाहिजे, तरच आपली पुरणपोळी ही छान तयार होते. तर अशाच खास टिप्स वापरून तुम्हीही मस्तपैकी घरच्या घरी पुरणपोळी तयार करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.